नमस्कार मित्रो, ज्या पीक विम्याची प्रतीक्षा हा बळीराजा करत होता की दिवाळी अगोदर त्याला काही ना काही त्याच्या खात्यावरती पीक विम्याच्या स्वरूपात फुलाची पाकळी मदत म्हणून सरकारमार्फत मिळेल। त्यातच महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय श्री धनंजयजी मुंडे यांनी घोषित केलं होतं की दिवाळी अगोदर अग्रिम पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात प्राप्त होईल। त्यामुळेच काय तर 17 जिल्ह्यामध्ये 24 लाख शेतकऱ्यांना 13,026 कोटी इतका निधी वाटप करण्यासाठी हिरवा कंदील मिळालेला आहे। आपण पाहतो की एकीकडे असे 2 जिल्हे आहेत त्यामध्ये ठराविक पिकाची पेरणीच झालेली नाहीये आणि अशा जिल्ह्यातील 26,000 शेतकऱ्यांना 26 कोटी निधी वाटप करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे। मग आता आपण पाहूया की नेमकं 24 जिल्ह्यातनं अधिसूचना मागवल्या होत्या, पावसाचा कालखंड असेल किंवा पिकाचा प्रादुर्भाव, किडीचा प्रादुर्भाव असेल यासाठी, परंतु फक्त 17 जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहेत या अग्रिम पीक विम्यासाठी। कोणते आहेत ते 2 जिल्हे ज्यामध्ये की पिकाची पेरणी झालेली नाहीये आणि जे काही 24 मधनं 17 पात्र झालेले आहेत, तर बाकीचे जे 5 जिल्हे आहेत ते 5 जिल्हे कोणते आहेत ज्यावरती की अजूनही टांगती तलवार आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी दत्ता चेवले, माहिती सरकारी योजना या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल आणि खास करून शेतकऱ्यांशी निगडीत सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। मित्रहो, मागील 2 महिन्यात सरकारमार्फत ज्या काही अधिसूचना मागवल्या होत्या 24 जिल्ह्यांमधनं, मग ते पावसाचा कालखंडामुळे नुकसान असेल किंवा किडीच्या प्रादुर्भावामुळे, त्या अधिसूचनेच्या आधारावरती जे 33% नुकसान झालेलं आहे त्यावरती 25% अग्रिम विमा देणं हे घोषित करण्यात आलं आहे। आणि आता अशाच 24 जिल्ह्यापैकी केवळ 17 जिल्हे हे पात्र झालेले आहेत आणि त्या 17 जिल्ह्यामध्ये 24 लाख शेतकरी पात्र झाले आहेत आणि त्यासाठी 13,026 कोटी इतका निधी वाटप करण्याचं ठरलं आहे। पण नेमकं आपण पाहूया की या 17 जिल्ह्यामधनं पण काही जिल्ह्यामध्ये मतभेद आहेत, तालुक्यामध्ये मतभेद आहेत, मंडळामध्ये मतभेद आहेत, परंतु केवळ 6 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये की कुठलाच मतभेद नाहीये, सरसकट त्यांना हिरवा कंदील मिळालेला आहे आणि त्यामध्ये पीक विम्याचे हे वाटप नक्कीच होणार आहे। नेमकं 6 जिल्हे कोणकोणते आहेत? त्या कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलढाणा, जालना, नागपूर। होय, या 6 जिल्ह्यामध्ये हिरवा कंदील आहे, कसलाच मतभेद नाहीये पीक विमा कंपन्यामध्ये यांना पीक विमा वाटप करण्याबाबत। मग आता 17 मधनं 6 गेले, उर्वरित जे 11 आहेत त्यामध्ये जो काही मतभेद आहे तो कोणकोणता आहे तो आपण पाहूया। नेमकं मतभेदाचा प्रकार आहे की काही मंडळामध्ये काही पिकांना मंजुरीही देण्यात आलेली नाहीये। आपण पाहतोय की काही मंडळामध्ये काही पिकं जे लागवड केलेली आहे तर ते पिकाचा समावेश हा पीक विमा कंपनीमध्ये करून घेतला नाही, किंवा काही मंडळामध्ये जे काही किडीचा प्रादुर्भाव पिकांवरती आपण पाहतो, परंतु पीक विमा कंपनी सांगते की ही कीड किंवा हा प्रादुर्भाव आमच्या या कंपनीमध्ये, या कव्हरमध्ये इन्क्लूड केलेला नसल्यामुळं त्याचाही आपण विमा देऊ शकणार नाही। तर याचा काही मतभेद असल्यामुळं वेगवेगळ्या पातळीवरती, म्हणजे वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी, मंडळाच्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने जे मतभेद आहेत आणि त्यामध्ये आणखी समन्वय घडून येण्याचं काम बाकी आहे, त्यामुळं काय तर त्या 11 जिल्ह्याला अजूनही विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला नाहीये। मग आता आपण पाहूया की नेमकं ते 2 जिल्हे कोणते आहेत ज्यामध्ये की ठराविक पिकाची पेरणी ही झालेलीच नव्हती आणि अशा 26,000 शेतकऱ्यांना 26 कोटी रुपयाचा निधी हा वाटप करण्यात आला आहे। ते जिल्हे म्हणजे नेमकं पुणे आणि सांगली। पुण्यामध्ये आपण पाहतोय की बारामती जिल्ह्यामध्ये बाजरीची जी पेरणी होते ती पेरणी झालेलीच नाहीये, म्हणून बारामतीमधील 13,200 शेतकऱ्यांना 18,54,00,000 इतका निधी हा वाटप करण्यास घोषित केला आहे। त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की ठराविक तालुक्यामध्ये मुगाची पेरणी झालेली नाहीये, शिरूर तालुक्यामध्ये मुगाची पेरणी झाली नाही, त्यामुळं त्यांना जे 13,000 शेतकरी आहेत त्यांना पण 7,17,00,000 इतका निधी वाटप करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे दोन्ही जिल्ह्याचे मिळून 26 कोटी इतका निधी या 26,000 शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे। पाहण्याची गोष्ट ही आहे की हे जो काही निधी मंजूर झालेला आहे, नेमकं हा 13,026 कोटीचा असेल किंवा हा 26 कोटीचा असेल, तर हा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होईल का एका टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळणार आहे? दिवाळीपूर्वी मिळेल का दिवाळीच्या नंतर मिळेल? तर ही गोष्ट पाहण्यासारखी आहे, त्याबद्दलही आणखीनही काही निश्चित सांगता येणार नाही। परंतु आपण पाहतोय की हे 17 जिल्हे वगळले तर आणि ते 2 जिल्हे त्यामध्ये जर सोडले तर उर्वरित जे 5 ते 6 जिल्हे आहेत ज्यामध्ये की अधिसूचना ह्या प्राप्त झालेल्या आहेत, परंतु कसलीच हालचाल पीक विम्यामार्फत मंजुरी या जिल्ह्यांना मिळालेली नाहीये, त्यामुळे हे जिल्हे अजूनही अग्रिम मधनं वंचित राहतील का काय याचीच काळजी शेतकऱ्याला लागलेली आहे। आशा करूया येणाऱ्या काही दिवसातच जे काही मतभेद आहेत, काही मंडळाचे, काही पिकाचे आणि काही प्रादुर्भावाचे, ते मतभेद मिटून लवकरात लवकर सर्व मंडळांना यामध्ये पात्र करून अग्रिम पीक विम्याची मदत ही मिळेल अशी आशा करतो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।